पहिल्याच बॉलवरती फसवण्याचा प्रयत्न सिद्धेश कडूला केला जातोय अबू यांच्या माध्यमातून. अबू खूप चांगला गोलंदाज आहे. या जय गणेश कुक्षे टीमचा भरपूर व्हेरिएशन या अबूकडे आम्हाला सातत्याने पाहायला मिळतात. जय गणेश कुक्षे संघ ज्या वेळेस खेळतो त्या वेळेस मात्र अब्बूचं प्रदर्शन खूप चांगलं पाहायला मिळतं आम्हाला. आणि तोच अब्बू आम्हाला गोलंदाजी मार्कवरती दिसतोय. 5 ओव्हरची मॅच म्हणजे मोठी मॅच आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. चला यावेळेस मात्र चांगला फटका पाहायला मिळतो आहे. क्षेत्ररक्षक धावतो आहे परंतु अडवण्यामागे यशस्वी होणार मिळाला, ज्यामध्ये गतीही कमी पाहायला मिळाली आणि वळणही पाहायला मिळालं. परंतु दुसरा बॉल थोडासा गती जास्त. यावेळेस फुल टॉस होता. चांगला फटका पाहायला मिळतो. पॉइंटच्या डोक्यावरनं बॉलला पाठवून दिला. लागोपाठचा दुसरा चौकार सिद्धेश यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र चांगली बॅटिंग अब्बू गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा. यावेळेस बॅटची एज लागलेली आहे. कॅच ड्रॉप झालाय. मोठी विकेट मिळाली असती जय गजानन कुक्षे टीमला. आकाश सिंगच्या माध्यमातून मोठी चुकी होतीये. झेल ड्रॉप झालाय सिद्धेश कडू यांचा. अब्बूने मात्र सफलता मिळवली होती. तो झेल जर पकडला असता तर चित्र मैदानाच्या आतमध्ये थोडंसं वेगळंच पाहायला मिळालं असतं. कव्हर्स रिझनला खेळण्याचा प्रयत्न सिद्धेश यांचा परंतु बॅटची एज लागल्यानंतर विकेट किपर यांच्याकडे बॉल गेला होता. झेल झालाय ड्रॉप. जीवनदान मिळालंय सिद्धेशाला. अब्बू चांगला गोलंदाज आहे, क्वालिटीचा गोलंदाज. आम्ही सातत्याने म्हटला व्हेरिएशन भरपूर या गोलंदाजाकडे. सातत्याने फसवलं जातं मोठमोठ्या फलंदाजांना, हे त्याचं काम आहे. यावेळेस पुन्हा एकदा एक सिंगल रन. टीमची धावसंख्या 5 बॉलचा खेळ झाल्यानंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 9 रन स्कोर कार्डवरती. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. 9 धावा धावफलकावरती लागल्यात. अनुप पाटील आणि कंपनी टीम आपल्याला पाहायला मिळते. चांगलं प्रदर्शन सध्याच्या घडीला करतोय. शेवटचा बॉल या P1च्या ओव्हर मधला. चला स्लोवर वन टाकला होता. गतीमध्ये परिवर्तन. स्वर्लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय सिद्धेश कडू यांच्या बॅटमधनं. या ओव्हरचा तिसरा चौकार. मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. ब्रिजेश सिंग आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजी मार्कवरती. समोर अर्पित म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 13 धावा सिद्धेश यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या. चांगली सुरुवात झालेली आहे. आणखीन एक लेफ्ट आर्म चांगला गोलंदाज. चला गतीमध्ये परिवर्तन केले गेले. पुन्हा एकदा बॉल पीच झाल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळण घेतलं. सरळ विकेट किपर आकाश सिंग यांच्या हातामध्ये हा चेंडू जाऊन विसावलाय. निर्धाव चेंडू. सुरुवात चांगली झाली आहे या ओव्हरची. पहिले 2 षटका पॉवर प्लेचे. ज्या 2 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न हा नेरूळ 11 नेरूळ संघ करेल. परंतु दुसऱ्या बाजूला मास्टर माइंड अनुप पाटील रणनीती तयार केलेली आहे. दोन्ही गावं जर पाहिली तर अगदी आजूबाजूचे आहेत आणि गेम माहिती आहे दोन्ही टीमचा. यावेळेस समोरच्या दिशेला चांगला फटका. स्टँड अँड डिलिव्हरचा फटका पाहायला मिळतोय अर्पित म्हात्रेच्या बॅटमधनं. चेंडू सीमारेषा पार. या मॅचचा पहिला मॅक्सिमम पाहायला मिळतोय षटकार.
त्रेचा पाहायला मिळाला समोरच्या दिशेला. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला लाजवाब फटका पाहायला मिळतोय. आणखीन एक मॅक्सिमम अर्पित म्हात्रेच्या बाटमधनं लागोपाठचा दुसरा षटकार. चेंडू सीमारेषा पार. 6 धावा. टीमची धावसंख्या तब्बल 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतो. लाजवाब स्ट्रोक. व्हॉट अ शॉट यार. लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर अर्पित म्हात्रेच्या बॅटमधनं लगातारचा तिसरा षटकार. टीमची धावसंख्या जय गजानन कुक्षेत संघ अर्पित म्हात्रे थोडासा हवी झाला या जय गजानन कुक्षेत या टीम वरती. ब्रिजेश सिंग याच्यावरती मात्र प्रति हल्ले आपल्याला पाहायला मिळतात. अर्पित म्हात्रेची टीमची धावसंख्या तब्बल 31 धावा. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. 2 बॉलचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक. जय गजानन कुक्षेत वर्सेस नेरूळ 11 डेरूळ ही मॅच आपण पाहता. आणि MTC लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्यापर्यंत जोडले त्यांचं मी सहर्ष स्वागत करतोय. पुन्हा इथं गतीमध्ये परिवर्तन. चेंडू हवेमध्ये. मोठी विकेट. यस अर्पित म्हात्रेची विकेट मैदानाच्या बाहेर जात असताना मोठा मासा जाळ्यामध्ये अडकलाय. मोठा धक्का मात्र लागत असताना नेरूळ 11 नेरूळ टीमला फलंदाज क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर अर्पित म्हात्रे जाईल. 31 आपल्याला पाहायला मिळतोय. विश्वास घरत आपल्याला पाहायला मिळणार. नंबर क्रमांक 3 वरती सध्या स्ट्राईक वरती शेवटचा बॉल आहे पॉवर प्लेच्या ओव्हर मधला. यावेळेस मात्र हा बॉल बीमार बॉल आहे. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत आला. हा बीमार बॉल आहे आणि दोन्ही टीमचे कॅप्टन रिव्ह्यू नसणार आहे दोन्ही टीमसाठी हे लक्षात असू द्या. जर पंचांना शंका वाटली तरच पंच रिव्ह्यू घेतील स्वतःहून. अन्यथा टीम कॅप्टनला रिव्ह्यू घेण्यासाठी या ठिकाणी आयोजकांनी सांगितलं की टीमला रिव्ह्यू देण्यात येणार नाहीये. चला ब्रिजेश सिंग यांचा आपण पाहता शेवटचा बॉल. गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं होतं. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या 12 बॉलचा खेळ संपल्यानंतर तब्बल 32.
वैयक्तिक दुसरं संघाच्या वतीने तिसरं षटक. पहिलाच बॉल मात्र नोलूक फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. पहिल्या बॉलवरती आली आहे सिंगल. एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळते. विनोद पाटील आपल्याला पाहायला मिळतात. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये थोडीशी दुखापत झालेली आहे आणि जसं थ्रो केलं तसं विनोदने सांगितले काय गरज आहे एवढा फास्ट थ्रो करायची. फलंदाज आरामात पोहोचला. एक सिंगल रन. टीमची धावसंख्या धाफलकावरती आपण पाहू शकाल 33 धावा धाफलकावरती लागल्यात. 33 धावा धाफलकावरती आपण पाहतोय. जय गजानन कुक्षे टीमचा आणखीन एक दर्जेदार गोलंदाज ज्याचा आम्ही उल्लेख सातत्याने करतोय. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये प्रभावित केला या गोलंदाजाने. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू आम्हाला पाहायला मिळतोय अब्बू यांच्या माध्यमातून. ज्या अब्बूकडे आम्ही सातत्याने म्हणतोय व्हेरिएशन खूप चांगले आहेत. विश्वास घरत यांच्यावरती मात्र थोडासा दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न अब्बू करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिले 2 बॉल मात्र जय गजानन कुक्षे टीमच्या बाजूने पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केलंय. स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये अडवला गेला. लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळते. कमबॅक करत असताना जय गजानन कुक्षे टीम आपल्याला पाहायला मिळते. तिसऱ्या ओव्हरमध्ये पूर्णपणे थांबून ठेवलाय नेरूळ 11 नेरूळ टीमच्या फलंदाजांना. अर्पित मात्र जसा बाद झाला तसा मात्र धावसंख्येला ब्रेक लागला आणि त्याच्यानंतर धावा येणं थोडेसे मात्र बंद झालेले आहेत. दोन्ही फलंदाजांमध्ये थोडीशी बातचीत होत असताना व्हेरिएशन्स अब्बू कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. ज्यावेळेस स्ट्रायकर एंडचा फलंदाज बॉल मिस करत असेल ना त्याचा नॉन स्ट्राईकचा फलंदाज आहे ना त्याचं काम असतं का त्या फलंदाजाला सांगणं की तुम्ही कशा पद्धतीने समोर स्ट्राईकवरती असताना खेळताय. नॉन स्ट्राईकच्या फलंदाजाचं काम हे असतं आणि ते सिद्धेश कडू विश्वासघर त्यांना सांगत असताना की बॉल तुम्ही चुकीचा सोडला होता ज्याची मागणी विश्वासघर त्यांनी केली. यावेळेस चेंडू हव्यामध्ये आहे आणि चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येतो. नोमॅन्स लँड मध्ये बॉल पडेल. एक रन कंप्लीट झाले. दुहेरीचा प्रयत्न आणि 2 धावा या ठिकाणी मात्र पळवून काढलेल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळाली. दोन्ही खेळाडूंमध्ये चांगलं तालमेळ पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या धाफलकावरती 36 धावा धाफलकावरती लागल्यात. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 36 धावा धाफलकावरती लागल्यात. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. या ओव्हरमध्ये अब्बू लाजवाब गोलंदाजी केलेली आहे. विश्वास घरत मिस्टर 50. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन. ऑन साइडला आडव्या बॅटने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. विश्वास घरत यांचा पूर्णपणे थांबून ठेवले. विश्वास घरत यांना चला पंचांशी वादावाद करू नका प्लीज विनंती करतोय. विनोद प्लीज. शेवटचा बॉल असणारा अब्बू. खूप चांगली गोलंदाजी. लाजवाब गोलंदाजी. विश्वास घरत सारख्या मोठ्या फलंदाजाला मात्र थांबवण्यामध्ये यशस्वी ठरला अब्बू. लाजवाब गोलंदाजी करतात. ब्रिजेश सिंगने मात्र थोडीशी त्याला शाबासकी दिली आणि की ब्रिजेश सिंगच्या ओव्हरमध्ये रन्स भरपूर पडल्या होत्या. टीमची धावसंख्या 36 आणि त्याच्यानंतर त्याला कव्हर करत असताना अब्बूने या ओव्हरमध्ये कमीत धावा खर्च केल्यात. शेवटचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा लेग स्टिकच्या कदाचित हा बाहेर बॉल आहे की काय पंचांचा इशारा आमच्यापर्यंत जरूर येईल. हा वाईट बॉल. एक्स्ट्रा 1 रन. टीमची धावसंख्या 37 रन स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळते. 37 धावा धाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 37 रन स्कोर कार्डवरती. शेवटचा बॉल या तिसऱ्या ओव्हर मधला. चला गतीमध्ये पुन्हा एकदा परिवर्तन पाहायला मिळालं. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक ब्रिजेश सिंग पुन्हा एकदा येतोय. 1 रन कंप्लीट झाली. या एका रनवरती मात्र समाधान मानावं लागते. 3 ओव्हरचा खेळ अशा पद्धतीने संपला आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या 38. फक्त या ओव्हरमध्ये अब्बूने धावा खर्च केल्यात त्या म्हणजे 6. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. व्हेरिएशन्सही पाहायला मिळाला या ओव्हरमध्ये. आपण पाहू शकाल पहिल्या ओव्हरमध्ये धावा चांगल्या कुठल्या होत्या 13 धावा आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर दुसऱ्या ओव्हरमध्ये ब्रिजेश सिंग यांच्यावरती 19 धावा आपल्याला पाहायला मिळाला त्यांच्या ओव्हरमध्ये आला आणि या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा. 1 विकेट आतापर्यंत गमावल्या. इथून 12 बॉलचा खेळ या इनिंगमध्ये अजूनही शिल्लक असणारा. या 12 बॉलमध्ये कितपर्यंत पोहोचेल नेरूळ 11 नेरूळ संघ हेही पाहावं लागणार आहे. राहुल म्हात्रे अजूनही तंबूमध्ये आहे. म्हणजे इथून पूर्ण फ्री माइंडने बॅटिंग करतील दोन्ही फलंदाज कारण की बॅटिंग लाईनअप जी आहे थोडीशी मोठी आहे नेरूळ 11 टीमची आणि 12 बॉल शिल्लक आहेत. या 12 बॉलमधून पाहूयात होतं विश्वास घरत आणि सिद्धेश कडू किती धावसंख्या जमवतील आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय शुभम निर्मळ जो सातत्याने बाहेरच्या दिशेला वळवण्याचं काम करतो. कट खूप चांगला आहे शुभम निर्मळ यांच्याकडे आम्ही पाहिलेलं आहे. शुभम निर्मळला हा बाहेरच्या दिशेला चेंडू जास्त प्रमाणामध्ये ओळखतो. चांगला चेंडू सातत्याने टाकतो. यावेळेस पहा हेच चित्र आम्ही म्हणतोय जिथे मात्र डिक्लेअर रिझन बॅटची एज लागलेली आहे.
हा सातत्याने बाहेरच्या दिशेला वळवण्याचं काम सातत्याने करतो हा गोलंदाज. खूप चांगला गोलंदाज आहे. अगदी कमी वयामध्ये चांगला तयार केला अनु पाटीलने या गोलंदाजाला. या गोलंदाजाला आणि अशी गोलंदाजी करण्यासाठी थोडासा कॉन्फिडन्स जरूर लागतो. तो कॉन्फिडन्स मात्र संपूर्ण जय गजानन कुक्षेट टीमने या गोलंदाजाला दिलेला. अर्थातच तुम्ही पाहताय गोलंदाजी मार्कवरती शुभम. पहिला बॉल 1 रन. दुसरा बॉल मात्र अगदी स्टेअर केला हलक्या हाताने. चेंडू सीमारेषा बाहेर जाईल का? पंचांचा इशारा काय येतोय? या बॉलवरती 4 धावा मिळतील. विश्वास गरज बॅटमधनं चांगला फटका पाहायला मिळतोय. बराच काळ धावा येत नव्हत्या, मोठे फटके येत नव्हते, परंतु या बॉलवरती आलाय चौकार आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 43 या आकड्यावरती. 43 रन स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे या ओव्हरमध्ये. पहिला बॉल जर पाहिलं तर डिक्लेरिजन कॅच ड्रॉप केली पहिल्याच बॉलवरती. अनुप पाटील यांनाही संधी होती जे स्लीपमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा शुभम तयार होत आहेत. यावेळी शॉट पुल केलाय. एलिव्हेशन मिळाले नाहीये. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक अगदी सहजरित्याने झेल पकडलाय आणि फलंदाज क्रमांक दुसरा मैदानाच्या बाहेर जाईल. मोठा धक्का लागलाय. नेरूळ 11 नेरूळ टीमला विश्वास. तीन बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. 3 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे या ओव्हरमध्ये. चांगली गोलंदाजी करतोय. फिंगर रोल्स जास्त प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. प्रत्येक बॉलवरती चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अगदी वेळ घेतोय आणि टप्पा नियंत्रित जागेवरती टाकतोय जेणेकरून फलंदाज बीट होईल किंवा मोठा फटका खेळताना फलंदाज मिस टाइम करून जाईल. आणि तेच चित्र मागच्या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळालं ज्यामध्ये विश्वासघात हे बाद झाले. एलिव्हेशन मिळाला नाही. गोलंदाज शुभम पुन्हा एकदा तयार. यावेळेस रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सीमारेषा पार चाललाय की काय? यस, षटकार आलाय. रिव्हर्सचा फटका राहुल मात्रेच्या बॅट. राहुल मात्रेच्या बॅटमधनं गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहेत. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न परंतु एक सिंगल रन आली आणि या सिंगल रनने मात्र 50 धावा दाखल लागल्यात. नेरूळ 11 नेरूळ टीमने 50 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. चला अजूनही या ओव्हर मधला शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. पहिल्याच बॉलवरती षटकार रिव्हर्सचा फटका. दुसऱ्या बॉलवरती मात्र पुन्हा एकदा तोच प्रयत्न परंतु तो प्रयत्न जो आहे तो फसला गेला. क्षेत्ररक्षक जर पाहिले तर आपल्याला पाहायला मिळतात. एक स्क्वेअर लेगला त्याचबरोबर काऊ कॉर्नर लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि त्याचबरोबर एक्स्ट्रा कव्हर. पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. त्याच्या डोक्यावरनं बॉलला फरार. चेंडू सीमारेषा पार. राहुल
पाहायला मिळते. तब्बल 54 धावा धाफलकावरती लागल्यात. 54. गोलंदाजी मार्कवरती जेवी आला. शेवटच्या ओव्हरमध्ये जेवीला आपण पाहतोय. जेवी यांचा खऱ्या अर्थाने उल्लेख केला तर खूप चांगला गोलंदाज आहे. पॉवर प्लेचे षटकं सातत्याने हा टाकायचा, परंतु सराव नाही आहे, घराची जबाबदारी आहे. त्याच कारणामुळे क्रिकेटपासून थोडासा दूर. त्यावेळी चांगला फटका पाहायला मिळतोय. गॅप मध्ये बॉल आहे. सिद्धेशच्या बॅटमधनं पहिल्याच बॉलवरती आलाय हा चौकार. टीमची धावसंख्या यावेळेस पुन्हा एकदा मात्र खोलवर चेंडू टाकला गेला होता. त्या ठिकाणी अनुप पाटील आपल्याला पाहायला मिळतं. फिल्डिंग थोडीशी मात्र वेगळी पाहायला मिळते. अगदी नॉन स्ट्राईक एंडला जो फलंदाज आहे ना, तिथे अनुप पाटील उभा आहे. कदाचित सिंगल होऊन द्यायची नाहीये, काही प्लॅनिंग केले काहीच कळत नाहीये. कारण की त्याच्याच मागे एक क्षेत्ररक्षक अनुप पाटीलने लावलाय. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळाला. पुन्हा एकदा गोलंदाजी लाजवाब पाहायला मिळते. पहिला बॉल जर पाहिला तर चौकार, त्याच्यानंतरचे दोन्ही बॉल जर पाहिले तर निर्धाव चेंडू. अगदी खोलात टाकतोय, पुढे पुढे बॉल टाकतो. अनुप पाटील चर्चा करतोय सातत्याने जेवी सोबत. जेवी म्हटलं होतं हा दर्जेदार गोलंदाज आहे या टीमचा. सातत्याने चांगलं काम जेवी करत असतो या जय गजानन कुक्षे टीमसाठी. आणि पूर्णपणे प्रेशर बनवण्याचं काम मात्र करत असताना अनुप पाटील. फुल टॉस बॉल आहे. एलिव्हेशन मिळालंय का या बॉलवरती? नाही मिळालाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता. कोपर खिरण्याच्या मैदानावरती आपण पाहिलं फुल टॉस बॉलवरती सिद्धेश कडू बास झाले होते आणि याही मॅच मध्ये तेच पाहायला की फलंदाजी करत असताना सरावामध्ये तुम्हाला जास्त केंद्रित लक्ष करावं लागणार आहे ते म्हणजे फलंदाजीमध्ये, जिथे बॅटमध्ये रन्स त्यांच्या आलेले नाही आहेत. सराव भरपूर महत्त्वाचा असतो. ज्यावेळेस तुम्ही क्रिकेटमध्ये सराव करताना त्यावेळेस तुम्हाला मॅचेस खेळण्यासाठी भरपूर सोपं पडतं. जेवी पुन्हा एकदा तयार. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतो. लाजवाब चेंडू. काय गोलंदाजी केली जेवीने. पहिल्या बॉलवरती चौकार खेचला, त्याच्यानंतर पूर्णपणे थांबून ठेवलाय नेरूळ 11च्या फलंदाजांना. शेवटचा एक बॉल शिल्लक. टीमची धावसंख्या 59 धावा धावफलकावरती. 59 धावा धावफलकावरती लागल्यात. राहुल म्हात्रे ही या ओव्हरमध्ये स्ट्राईक पासून थोडासा वंचित पाहायला मिळाला. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. 59 धावा धावफलकावरती लागल्यात. जेवी पुन्हा एकदा तयार होतोय. चला, फुल टॉस बॉल होता, मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करता आलेला नाही. या शेवटच्या बॉलवरती आली एक सिंगल आणि 5 ओव्हरचा खेळ संपला. 5 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या तब्बल धावफलकावरती आपण पाहू शकाल 60 धावा धावफलकावरती लागल्यात आणि 61 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे जय गजानन कुक्षे टीमला. आणि या धावा मात्र डिफेंड करायच्या आहेत नेरूळ 11 नेरूळ टीमला. तोपर्यंत टॉससाठी बोलूयात. दोन्ही टीमचे कॅप्टन गावदेवी ऐरोली आणि कोपर खेरणे 11 कोपर खेरणे. ज्या टीमचा कॅप्टन पहिला येईल त्या कॅप्टनला आम्ही खऱ्या अर्थाने टॉस विजेता घोषित करू. आम्ही जास्त वेळ थांबणार नाही आहोत. दोन्ही टीम्स उपस्थित आहेत आणि कॅप्टन आपल्याला विनंती करतोय ऐरोली गावदेवी ऐरोली आणि कोपर खेरणे 11 कोपर खेरणे निलेश भोईर आणि अजिंक्य पाटील आपल्याला कॉल देतोय. जर आपण उपस्थित राहिले नाहीत, एखादा कॅप्टन उपस्थित राहिला आणि आम्ही 2 मिनिटं वाट पाहू. जर समोरचा कॅप्टन उपस्थित राहिला नाही तर त्या कॅप्टनला आम्ही टॉस विजेता घोषित करू. याची नोंद घ्यायची आहे दोन्ही टीम्सने.
या टुर्नामेंटचा रूल आहे हा. दोन्ही टीम्समध्ये या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल केला जातोय. आपण पाहू शकाल स्वप्नीलजी पाटील यांच्या शुभ हस्ते जे आमचे नेरुळ गावाचे आहेत, साईदाम बॉयज नेरुळ, टॉस केला जातोय स्वप्नील पाटील यांच्या शुभ हस्ते. जयेश पाटील कवलजीत टॉस जिंकला जयेश पाटील यांनी. जो काही निर्णय असेल जेपी आपण लगेचच घ्या आणि मैदानाच्या आतमध्ये आपण लगेचच उतरायचं आहे. 61 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे टीम जय गजानन कुक्षेट टीमला आणि गोलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय नेरुळ 11 नेरुळ संघ. तोपर्यंत ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर गीत. कुलदीपजी ठाकूर यांचा मी आभार व्यक्त करतोय. जी त्यांची कन्या आहे काव्या, त्या काव्याच्या नावाने हा चषक या ठिकाणी त्यांनी ठेवला आणि या स्पर्धेचं पहिलंच पर्व आहे. आणि पहिल्या पर्वामध्ये आपण पाहू शकाल मॅन ऑफ द सिरीजसाठी या ठिकाणी दीपकजी पुरी जे आहेत आमचे, त्यांनी बायसायकल या ठिकाणी ठेवलेलं आहे. त्यांचंही आम्ही आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर बेस्ट बॅट्समन आणि बॉलर आणि बेस्ट बॅट्समन आणि बॉलर यांच्यासाठी शूज जे क्रिक खेळचे सर्व आहेत नाझीरभाई यांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी पुरस्कृत केलेले आहेत. त्यांचा आज वाढदिवस आहे, त्यांना वाढदिवसांच्या आम्ही भरपूर साऱ्या शुभेच्छा देतोय आणि त्यांचा आभारी या स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही मानतोय. आणि 4500 या स्पर्धेची एंट्री फी आहे. 50,000 पहिला आहे, द्वितीय क्रमांक 25, तिसरा क्रमांक 12,500 आणि 4,500 या प्रवेश फी मध्ये खूप चांगलं बक्षीस आम्हाला पाहायला मिळतं. इम्पॉर्टंट म्हणजे काय सचिनगिरी, तर सायकल 50,000च्या टुर्नामेंटला सायकल आणि हे भव्य दिव्य आयोजन आहे. पहिलंच वर्ष आहे कुलदीपजी ठाकूर यांचं आणि खूप चांगलं आयोजन आम्हाला पाहायला मिळतं. सकाळच्या सत्रामध्ये वैभव शेठ नाईक यांनी मात्र उपस्थिती दाखवली. त्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा जो आहे तो पार पडला.
आणि त्याचबरोबर सन्माननीय हनुमानजी दळवी हेही सकाळच्या सत्रामध्ये उपस्थित होते आणि त्याचबरोबर नगरसेविका आपल्याला पाहायला मिळाल्या उषाताई त्याही या ठिकाणी उपस्थित होत्या. मॅचला होईल सुरुवात. जाऊया मॅचकडे. दर्पण फोर्स आलाय गोलंदाजी मार्कवरती. समोर अनुप पाटील नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा एक स्टायलिश बॅट्समॅन म्हणून ज्याची ओळख सातत्याने निर्माण केलेली या खेळाडूने तो फलंदाज स्ट्राइक वरती पाहायला मिळतो. नॉन स्ट्राइक वरती आकाश सिंग. पहिला बॉल दर्पण फोर्से गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. 61 धावसंख्येचा बचाव करायचा आणि 61 धावा या ठिकाणी चेस करायचा आहे. ते जय गजानन कुक्षेत या टीमला. जय गजानन कुक्षेत त्यांच्या विरोधामध्ये नेरुळ 11 नेरुळ. पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट अनुप पाटील यांच्यासाठी. पहिलाच बॉल चांगला फटका पाहायला मिळतो. भिरकावून दिलाय अनुप पाटीलच्या बॅटमधनं. कौकर्न बाउंड दाखवलाय अनुप पाटीलने. भरपूर मोठं नाव आहे अनुपचं. पुन्हा एकदा यावेळेस चेंडू मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळतोय. चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक धावतायत परंतु थांबवण्यामागे अयशस्वी. निराशाजनक प्रदर्शन पाहायला मिळते नेरुळ 11 टीम कडनं. कालच्या दिवसामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये खासदार चषक बाळ्या मामा या स्पर्धेमध्ये सेमीफायनल मध्ये प्रवेश केलाय परंतु या मॅच मध्ये आणि या स्पर्धेमध्ये थोडासा पिछाडीवरती. परंतु किती वेळ राहणार. दर्पण फोर्सेने अनुप पाटीलला बाहेरचा रस्ता दाखवलाय. पहिला षटकार दुसरा चौकार आणि तिसरा मात्र बॉल तंबूच्या असेल अनुप पाटील. बॉल मध्ये आतापर्यंत 10 धावा खर्च केल्यात. दर्पण फोर्सेने नवीन आलेले फलंदाज विनोद पाटील आपल्याला पाहायला मिळतात. ज्या विनोद पाटीलला आम्ही भरपूर वर्ष शांत पाहिलं परंतु कराव्याच्या मैदानावरती खूप चांगली बॅटिंग त्यांनी केली. गोलंदाज दर्पण पुन्हा एकदा तयार होत आहे. यावेळेस खोलात टाकला गेलाय बॉल. चांगला चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 4 बॉल आतापर्यंत झाले. टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकाल तब्बल 10 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये हे टार्गेट जे आहे ते जास्त मोठं नाही आहे. बॅटिंग चांगली करावी लागणार आहे. राईट मोर द विकेट. दर्पण पुन्हा एकदा यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला आपल्याला पाहायला मिळतोय. डीप स्क्वेअरला क्षेत्ररक्षक धावतोय परंतु बॉल डिक्लेअर रिजन मध्ये जाईल. एक सिंगल रन मिळते या बॉलवरती. नशीब होतं दर्पण फोर्से यांचं की बॉल जो आहे त्या बॉलने पडल्यानंतर थोडंसं वळण घेतलं आणि तो डिक्लेअर रिजन मध्ये बॉल गेला. एक सिंगल रन. टीमची धावसंख्या धावफलकावरती 11 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. अपील जोरदार केलेली आहे परंतु पंचांना काही इंटरेस्ट नाहीये.
पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर जय गजानन कुक्षे संघ जाऊन पोहोचलाय 11 या आकड्यावरती. 1 विकेट गेल्यानंतर 11 धावा धावफलकावरती आपल्याला पहा जय गजानन कुक्षेत या टीमच्या. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकाल तब्बल लागलेली 11. गोलंदाज यावर अर्पित म्हात्रे आला. चला अर्पित म्हात्रेचा पहिलाच बॉल आपण पाहताय. हा लेग स्टिकच्या बाहेर हा वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 1 रन मिळेल. टीमची धावसंख्या 12. यावेळी चांगला फटका समोरच्या दिशेला अँड डिलिव्हर. आकाश सिंगच्या बॅटमॅन आलाय. हा तडाखा चेंडू सीमारेषा पार. षटकार. धावसंख्या तब्बल 17 धावा. वेगाने धावा जमा करण्यामध्ये यशस्वी होतोय संघ. आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये जय गजानन कुक्षेट टीम. ही विकेट भरपूर महत्वाची असेल नेरूळ 11 नेरूळ टीम साठी. आकाश सिंग चांगल्या फॉर्म मध्ये सध्या भन्नाट फॉर्म मध्ये आणि त्याच्या स्लॉट मध्ये जर त्याला बॉल द्यायला तर तो बॉन्ड लाईनच्या बाहेरच पाठवेल. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळाला. कमबॅक केलं या बॉलवरती. षटकाराच्या नंतर आपण पाहताय कमबॅक झाला अर्पित म्हात्रे. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना दर्पण फोडसे पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा त्याने खर्च केल्या आणि या ओव्हरमध्ये मात्र पहिला बॉल वाईट. त्याच्यानंतर समोरच्या दिशेला स्टँड अँड डिलिव्हरचा फटका पाहायला मिळाला आकाश सिंग यांच्या बॅटमधनं. या खेळाडूला सातत्याने मी बॅटिंग करताना पाहिलं. इथे मात्र विकेट किपर आणि त्याच्या बाजूला मात्र स्लिप तैनात होता. नितेश गरजचा अप्रतिम दर्जाचा झेल पाहायला मिळाला. फलंदाज क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर मोठा मासा जाळ्यामध्ये अडकलाय. आकाश सिंगचा खेळ संपुष्टात आलाय. मध्ये आहे अनुप पाटीलची थोडीशी रणनीती वेगळी पाहायला मिळते. संकल्पाला थांबवला गेला आणि नंबर क्रमांक 4 वरती ब्रिजेश सिंग आपल्याला पाहायला मिळतोय. अर्पित म्हात्रे कमबॅक केलं या ओव्हर मध्ये. ब्रिजेश सिंग स्ट्राईक वरती आहेत. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकला गेला. हाही बॉल निर्धाव पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगत आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या धावफलकावरती तब्बल आपण पाहू शकाल 18 धावा धावफलकावरती लागल्यात. 18 रन स्कोर कार्ड वरती आपण पाहू शकाल 18 धावा धावफलकावरती आहेत. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. 2 बॉलचा खेळ अजूनही इथून शिल्लक असणार. 18 धावा धावफलकावरती
गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. अर्पित म्हात्रे राईट अमोर द विकेट. यावेळेस फुल टॉस बॉल होता. त्या ठिकाणी राहुल म्हात्रे आहेत. एक सिंगल रन मिळेल. या सिंगलच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती 19 धावा धावफलकावरती लागल्या. 19 रन्स स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा बॉल आहे, भरपूर महत्वाचा असणार आहे दोन्ही टीमसाठी. विनोद पाटील हे जुने जाणते खेळाडू आहेत जय गजानन कुक्षे टीमचे. एका काळी मात्र धुमाकूळ घातला होता या जोडीने, अनुप पाटील आणि विनोद पाटील. यावेळेस मात्र चेंडू हव्यामध्ये आहे. चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक धावतायत. दर्पण फोर्स एक रन कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा मात्र या बॉलवरती सहजरित्याने कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धाव्या मात्र टीमची धावसंख्या आपण पाहू शकाल जाऊन पोहोचतीये 21 या आकड्यावरती. 21 21 धावा 2 ओव्हरचा खेळ संपला. 21 धावा धावफलकावरती. पहिले ब्रिजेश सिंग, राहुल म्हात्रे गोलंदाजी मार्क वरती दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता राहुल म्हात्रे यांच्याकडे आहे. राईट अमोर द विकेट. पहिला बॉल. चला पहिलाच बॉल ऑन साइडला खेळले. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. अर्पित म्हात्रे एक सिंगल रन. मीर आहेत त्या ठिकाणी. मीर पाटील आपल्याला पाहायला मिळाले. एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकाल तब्बल जाऊन पोहोचतीये 22 या आकड्यावरती. 22 22 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज राहुल म्हात्रे पुन्हा एकदा तयार होत आहेत गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस मात्र फुल टॉस बॉल होता. एलिव्हेशन चांगला मिळालाय. विनोद पाटीलच्या पाठपात आलाय महत्वपूर्ण षटकार. टीमची धावसंख्या धावफलकावरती तब्बल 28. विनोद पाटील मी म्हटलं होतं हा जुना जाणता खेळाडू आणि भरपूर एक्सपिरियन्स आहे याच्याकडे. यावेळेस चेंडू हवेमध्ये परंतु डिक्लेअर रिजन मध्ये ही सिंगल रन मिळेल. विनोद पाटील थोडासा मात्र घातक ठरत असताना नेरुळ या टीमसाठी, कारण की चांगली बॅटिंग करतोय आपल्या टीमसाठी. टीमची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचती 29. 29 धावा धावफलकावरती. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला आणि 29 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्याचबरोबर आपण पाहता आमच्या व्यासपीठावरती मनीषजी पाटील यांचं देखील नुकतंच आगमन झालं. त्यांचं मी सरचे स्वागत करतोय. केव्ही वेंचर्स कोपरी गाव आयोजित काव्य 11 चषक 2025 मध्ये आपलं आम्ही सरचे स्वागत करतोय.
यावेळेस जोरकस टाकला गेलाय चेंडूच्या खाली स्वतः राहुल मात्रेने कॉल दिलाय आणि विनोद पाटील मोठा मासा जाळ्यामध्ये अडकलाय. राहुल मात्रेने मिळाली आहे सफलता आणि विनोद पाटीलचा खेळ संपलाय. मध्ये शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. हा भरपूर महत्वाचा खेळाडू संकल्प पाटील जर इथून विजय प्राप्त करायचा असेल जयगजानन कुक्षेट टीमला तर याच्या बॅटमध्ये रन्स येणं भरपूर महत्वाचं आणि याच्या बॅटमध्ये रन्स यायला चालू झाला ना तर नेरूळ टीमला टेन्शन होईल कारण की हा भन्नाट फॉर्म मध्ये खेळाडू आहे. शेवटचा बॉल चेंडू हवेमध्ये लाजवाब फटका पाहायला मिळतोय. दर्पण फोर्स त्या ठिकाणी होते चेंडू सीमारेषा पार. मी म्हटलं होतं या खेळाडूकडे टॅलेंटची कमी नाहीये. सध्याच्या घडीला ही जयगजानन कुक्षेट टीमची रण मशीन आहे. संकल्प पाटीलचा बॅटमधनं आलाय हा दर्जा करतोय. जर चेंडू फुटला किंवा हरवला तरच नवीन दिला जाईल आणि चॉईस केलेला बॉल जो आहे तो चेंज करता येणार नाही आहे याची नोंद घ्यायची. चॉईस केलेला बॉल जो आहे तो चेंज करता येणार नाही आहे आणि एक्स्ट्रा प्लेयर प्लीज विनंती करतो एक्स्ट्रा प्लेयर जे असतील जे डगआउट्समधून ड्रिंक्स ब्रेक किंवा काही सल्ला देण्यासाठी बॅट चेंजसाठी येत असतील ना तर त्यांनाही आम्ही विनंती करू खूप तुम्ही पंचांची परमिशन घ्या. पंचांना विचारल्याशिवाय तुम्ही आतमध्ये येऊ नका. चॉईस केला बॅटिंग करणाऱ्या टीमने त्यामुळेच हा चेंडू तुम्हाला चेंज करता येणार नाही कारण की तुम्ही सुरुवातीला हा बॉल चॉईस केला. जर बॉल हरवला किंवा फुटला तर आम्ही चेंज करू शकतो परंतु तुम्ही चॉईस केलेला बॉल हा आम्ही चेंज नाही करू शकत असे आयोजकही आम्हाला कळवतात. चला 12 मध्ये बनवायच्यात आता 25 धावा.
26 धावा बनवायच्या आहेत. 12 मध्ये 26 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. गोलंदाजी मार्क वरती आलाय गणेश शिंदे. ज्या गणेश शिंदेने कालच्या दिवसामध्ये नेरूळ 11 नेरूळ टीमला खासदार चषक बाळ्या मामा या स्पर्धेमध्ये मात्र सेमी फायनल मध्ये पोहोचवलं. 6 बॉलमध्ये 5 धावा सारसोळी टीमच्या विरोधामध्ये डिफेंड केल्या या गणेश शिंदेने आणि नेरूळ संघ मात्र सेमी फायनल मध्ये पोहोचलाय. चला पहिला बॉल समोर जेविया. 12 मध्ये थांबवायच्यात 26. पहिला बॉल गणेश शिंदे राईट आर्म ऑफ द विकेट. पहिलाच बॉल. चेंडू हवेमध्ये एलिव्हेशन मिळालं नाहीये. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक सिद्धेश कडून लॉंग ऑफर न आल्यात आणि पहिली सफलता मिळत असताना गणेश शिंदेला पहिल्याच बॉलवरती मोठा धक्का लागलाय. फलंदाज बाद जेवी. आहेत नवीन फलंदाज अब्बू आलेत. संकल्प यांच्या सोबत जॉईन होण्यासाठी आपण पाहतोय अब्बूला. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवून दिली गणेश शिंदेने. अब्बू आपल्याला पाहायला मिळेल फलंदाजीसाठी नंबर क्रमांक 6 वरती तो आपल्याला पाहायला मिळतोय. अकरा मध्ये आता थांबवायच्यात 26 धावा. 11 चेंडू आणि 26 धावसंख्येची गरज आहे जय गजानन कुक्षेट टीमला. संकल्प पाटील हा ट्रम्प काढा. संकल्प पाटील या मॅच वरती जर विजय प्राप्त करायचा असेल आम्ही सातत्याने सांगतो संकल्प पाटीलची बॅट. आणि जोपर्यंत संकल्प पाटील मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत या मॅचचं चित्र काहीही घडू शकतं. गणेश शिंदे पुन्हा एकदा तयार राईट आर्म ऑफ द विकेटने. अब्बू यावेळेस पुन्हा एकदा चेंडू लाजवाब पाहायला मिळाला. वेग भरपूर आहे. प्रचंड वेग आहे. आणखीन एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. आता 10 मध्ये राहिलेत 26 धावा. 10 चेंडू आणि 26 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. कोण जिंकेल कोण पराभूत होईल. केव्ही व्हेंचर्स कोपरीगाव आयोजित काव्य 11 चषक 2025 चा थरार आणखीन एक रंगतदार मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. नेरूळ त्यांच्या विरोधामध्ये कुक्षेत संघ. 10 मध्ये 26. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू खोदून काढला. एक सिंगल रन पळून काढलेली. दुसरीचा प्रयत्न करणार नाहीयेत कारण की संकल्प यांच्याकडे आता मात्र स्ट्राईक ठेवतील. ज्याने मात्र आलेल्या पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकला ऑन साइडला. आता समीकरण 9 मध्ये बनवायचे 25 धावा. 9 चेंडू 25 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. संकल्प पाटील स्ट्राईक वरती आता मजा येईल या मॅच मध्ये. 9 चेंडू 25 रनची गरज आहे. वॉट अ मॅच. काय मॅच रंगते मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघ मात्र ताकदीचे दोन्ही संघ बलवान आहेत. 9 चेंडू आणि 25 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. फिल्डिंग मध्ये व्यूहरचना आपल्याला पाहायला जरूर मिळेल जिथे मात्र डावकराचा फलंदाज स्ट्राईक वरती आला. स्क्वेअर लेग त्याचबरोबर मिड विकेट लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. 30 सर्कलची बाहेर सीमारेषा लगत हे क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. टीम नेरूळ 11 नेरूळ या टीम कडनं 9 मध्ये 25 धावा थांबवायच्या त्यांना. यावेळी चांगला फटका आहे संकल्प पाटीलच्या बॅटमधनं. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. जोपर्यंत हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत टेन्शन आणि डोकंदुखी हे नेरूळ 11 नेरूळ टीम साठी जरूर. हॅलो चिक. तर संकल्प पाटील यांच्यासाठी हा गाणी डेडिकेट केलं आमच्या डीजे मास्टरने. विजयी भव असं सांगितलंय संकल्प याला. 8 चेंडू 19 ची गरज. वॉडा मॅच. काय मॅच रंगते मैदानाच्या आतमध्ये. गणेश शिंदे यांच्यावरती प्रहार पाहायला मिळालाय.
गतीमध्ये परिवर्तन, चेंडू हवेमध्ये, परंतु एक सिंगल रन आपल्याला जरूर पाहायला मिळेल. आता 7 मध्ये बनवायच्या 18 धावा, 7 चेंडू 18 रनची गरज आहे. संकल्प पटेल चांगली बॅटिंग करत असताना ऑन साइडला कदाचित त्याचा स्ट्रॉंग झोन पाहायला मिळतो. ज्या प्रकारे त्याने फटके आतापर्यंत लगवलेत, एक स्क्वेअर लेगच्या वरनं एक मिड विकेटच्या वरनं आपल्याला फटके पाहायला मिळाले. म्हणजे ऑन साइड जो आहे तो भरपूर स्ट्रॉंग आहे संकल्प पाटीलचा. आणि गणेश शिंदे आता कशा पद्धतीची गोलंदाजी करेल हेही पाहावं लागणार आहे. अरे की गणेश शिंदे यांची खासियत आहे की ते सातत्याने वेगवान चेंडू आणि त्याचबरोबर वाडी यॉर्कर पद्धतीची गोलंदाजी सातत्याने आपल्याला त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. परंतु हा शेवटचा बॉल भरपूर महत्वाचा असणार आहे दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून, जिथे मात्र धावा पाहिजेत. 7 मध्ये 18, 7 चेंडू 18 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. 7 चेंडू 18 धावसंख्येची गरज. गणेश शिंदे गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटच्या बॉल वरती मोठा फटका येईल का की विकेट मिळेल? विकेट मिळाली तर वर्चस्व गाजवेल नेरूळ 11 नेरूळ संघ या सामन्यावरती. परंतु षटकार आला ना तर सामन्याची हवा निघून जाईल. शेवटचा बॉल, पुन्हा इथं गतीमध्ये परिवर्तन, समोरच्या दिशेला स्टँड अँड डिलिव्हरचा फटका, चेंडू सीमा रेषा पार. गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न, संकल्प पाटील यांचा मार मात्र गणेश शिंदेला बसलाय. चेंडू सीमा रेषा ऐकल्यावरती प्रत्येक खेळाडूच्या हृदयाला आणि त्याचबरोबर शरीरावरती काटा येत असेल. तर की हे गाणं लागलं तर एक नवा जोश निर्माण होतो. आणि सध्या चॅम्पियन्स ट्रॉफी चालू आहे. भारतीय संघाला संपूर्ण आपला भारत देश हा समर्थन करतोय. भारत देशाने मात्र सेमीफायनलमध्ये धडक मारलेली आहे. रविवारच्या दिवसामध्ये न्यूझीलंडच्या विरुद्ध त्यांची मॅच असणारा. आणि पुन्हा एकदा T20चा वर्ल्ड कप आणि ते क्षणचित्र आपल्याला जे पाहायला मिळाले होते ना, अपेक्षा करूया आणि प्रार्थना करूया पुन्हा एकदा तेच क्षणचित्र आपल्याला रस्त्यावरती पाहायला मिळतील. आणि मुंबईच्या मरीन ड्राईव्ह रस्त्यावरतीही पाहायला मिळतील. पुन्हा एकदा रोहित शर्माच्या हातामध्ये, त्याचबरोबर संपूर्ण इंडिया टीमच्या हातामध्ये ती चॅम्पियन्स ट्रॉफी. परंतु मॅचकडे जाऊया जिथे मात्र 6 बॉलमध्ये आता धावा थांबवायच्या आहेत, 12 धावा. आणि संकटमोचक म्हणून मैदानाच्या आतमध्ये राहुल म्हात्रे आलाय. आता नेरूळ 11 नेरूळ टीमचं भवितव्य या खेळाडूकडे. सकाळच्या सत्रामध्ये 13 धावसंख्येची गरज असताना तिथे मॅच हरली होती. परंतु आज या मैदानावरती पुन्हा एकदा आपण पाहतोय राईट अमोर द विकेट. चला, पहिलाच बॉल पायावरती LBWच्या स्वरूपामध्ये पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली आहे. फलंदाज क्रमांक 6 मैदानाच्या 5व्या मैदानाच्या बाहेर जाईल. अब्बू हा फलंदाज बाद. पाच धावा थांबवल्यात आणि आजच्या दिवसामध्ये मात्र 13 धावा थांबवण्यापासून थोडासा दूर राहिला कोपर किरण्याच्या भूमिपुत्र मैदानावरती. परंतु या कोपरीच्या मैदानावरती पुन्हा एकदा त्या 12 धावा थांबवायच्या आहेत. आता यशस्वी होईल का? गोलंदाज राहुल म्हात्रे तयार. राईट आर्म ओव्हर द विकेटने
यावेळी चेंडू हवेमध्ये आहे, षटकार आलाय की काय आणि इथे मात्र सेव्ह केलाय की काय, पंचांचा इशारा नक्कीच आमच्यापर्यंत येईल. या बॉलवरती धावा किती मिळतील, सेव्ह केलाय की हा षटकार आलाय, रिव्ह्यू घेतलाय पंचांनी, DRS ची मागणी. या धावा सेव्ह केल्या सिद्धेश कडूने, तब्बल 5 धावा. व्हॉट अ फिल्डिंग एफर्ट्स. चला तर जोपर्यंत सिद्धेश कडू यांचा पाय जो आहे ना तो भरपूर वेळ हवेमध्ये होता, तुम्ही पुन्हा एकदा लाईव्ह मध्ये पाहू शकता तुम्ही. या विनोद पाटील आले तरी चालतील, अनुप पाटील, विनोद पाटील काय एक या कोणतेही या खेळाडू आपण. आणि या ठिकाणी आपण पाहू शकता थर्ड अंपायरचा जो डिसिजन आला तो आपण पाहू शकता. शेवटच्या क्षणापर्यंत तुमचा 12th मॅन सांगतोय. सेव्ह केला आणि खऱ्या अर्थाने आमचे कॅमेरामॅन यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आपण लाईव्ह आणि कॅमेरामॅन आणि त्याचबरोबर टेक्निकल टीम का ठेवतो तर याच गोष्टीसाठी प्रेक्षकांचं मनोरंजन होतं युट्यूबच्या माध्यमातून, परंतु स्पर्धेमध्ये काही अडथळा नको येऊ दे म्हणूनच जेवढं कमी करावं तेवढं कमी आहे. MTC या टेक्निकल टीमचं फक्त 12 ते 13 वर्षाचा कॅमेरामॅन आहे आमचा. वाव, खूप चांगलं क्षेत्ररक्षण सिद्धेश कडूच, परंतु आता स्ट्राइक वरती संकल्प आलाय. आता 4 मध्ये 11ची गरज असताना आणखीन एक बॉल निर्धाव आलाय. आता 3 बॉल आणि 11 धावसंख्येची गरज आहे. 3 बॉल 11 रनची गरज या मैदानाच्या आतमध्ये. संकल्प पाटील ज्याने मात्र मॅच मध्ये आणून ठेवलंय या जय गजानन कुक्षेट टीमला, त्याच्या बॅटमधनं मोठा फटका येईल का. 3 बॉल आणि 11 रनची गरज या मॅच मध्ये. वडा मॅच. गोलंदाज यार, चला पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतो. एक सिंगल रन तर कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न करतील का. दुसरीचा प्रयत्न होणार नाही कारण की फेकी तेवढी अप्रतिम झालेली आहे. आता 2 मध्ये बनवायचं आहेत 10 धावा. 2 चेंडू आणि 10 रनची गरज आहे या मॅच मध्ये. खऱ्या अर्थाने आमचे कॅमेरामॅन आणि थँक्यू सो मच अनुपजी पाटील, विनोदजी पाटील असतील ज्यांनी मात्र चेक केला. इथे येऊनही पाहिलं त्यांनी, शंका त्यांच्या मनामध्ये होती ती शंका दूर झाली आणि त्यांच्या 12th मॅननेही सांगितलं त्यांना की सेव्ह केलेला आहे तो बॉल. आणि खऱ्या अर्थाने मी रिस्पेक्ट करतो अनुप पाटील आणि विनोद पाटील यांची, कारण की कोणताच वादावाद न घालता त्यांनी तो डिसिजन जो आहे तो मान्य केला. 2 बॉल आता मात्र 10 रनची गरज आहे.
अनुप पाटील ज्यांनी सचिन गिरीने उल्लेख केला की सध्या अनुप पाटील जे आहे ते नवी मुंबई टेनिस क्रिकेटची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेण्यासाठी सुरुवात करतात. प्रत्येक टीमचा आयडेंटिटी प्रूफ प्रत्येक खेळाडूचा. चला शेवटचा बॉल, वर शॉट, चांगला फटका आलाय, षटकार आलाय. मॅच मध्ये पुनरागमन करत असताना जय गजानन कुक्षेत संघ 1 बॉल 4 रनची गरज या मॅच मध्ये. मॅच कुठे होती कुठे आलेली आहे, कोण जिंकेल हा सामना अजूनपर्यंत सांगू शकत नाहीये. 1 बॉल 4 रनची गरज या मॅच मध्ये. वडा मॅच संगमच्या बॅटमधून आला प्रतिम दर्जाचा फटका, समोरच्या दिशेला षटकार. 1 बॉल 4 रनची गरज. चला आमचे सचिनजी गिरी सांगतात प्रयागराज संगम फेमस झालाय. हा संगम फेमस होईल का? केव्ही वेंचर कोपरीगाव आयोजित काव्य 11 चषक 2025 चा थरार आणि एका बॉल मध्ये 4 रनची गरज. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. धुरा आहेत राहुल म्हात्रेवरती. 1 बॉल 4 रनची गरज या मॅच मध्ये. कोणता संघ विजय प्राप्त करेल, कोणता संघ घरचा रस्ता पकडेल याकडे सर्वांच्याच लक्ष नजर असणार आहेत. 1 बॉल 4 रनची गरज या मॅच मध्ये. राहुल म्हात्रे गोलंदाजी मार्गवरती आहे. समोर संगम आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या संगमच्या बॅटमधनं 2 लाजवाब फटके पाहायला मिळाले, ज्यामध्ये सिद्धेश कडूने 1 षटकार वाचवला. त्याच्यानंतर मात्र तो स्ट्राईक वरती आल्या षटकार ठोकलाय राहुल म्हात्रेवरती. दडपण कोणावरती आहे हे कळणंही भरपूर कठीण आहे. आता एका बॉल मध्ये 4 रनची गरज आहे. एकदा जोरदार टाळी या बॉल साठी. 1 बॉल 4 रनची गरज. आणि इथे हा बॉल मिस केलाय आणि विजय झालेला संघ नेरुळ 11 नेरुळ संघाने मात्र बाजी मारलेली आहे. पहिला विजय प्रस्थापित केलाय. हार्ड लक टीम जय गजानन